नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे गजानन चव्हाण यूट्यूब चॅनलवरील मुंबई गोवा महामार्ग सिरीजमधील एका नवीन व्हिडिओमध्ये। मंडळी, आपण आपल्या या मुंबई गोवा महामार्ग सिरीजमध्ये गजानन चव्हाण व्लॉग यूट्यूब चॅनलवरती संगमेश्वरपर्यंत बरंचसं काम आपण पाहिलेलं आहे वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये। जसं की आपण मुंबई पालघरपासून जसं काम हा महामार्ग सुरू होतो पळसपे नावाच्या गावाच्या हद्दीमधून त्या ठिकाणावरून ते संगमेश्वरपर्यंत आपण 4-5 व्हिडिओमध्ये हे काम दाखवलेलं आहे। ज्यांनी ते व्हिडिओ पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक मी दिलेली आहे, ते व्हिडिओसुद्धा चेक करा। आज आपण येऊन पोहोचलेलो आहोत रत्नागिरीमधील लांजा या गावाच्या हद्दीमध्ये। मित्रांनो, काल रात्रीच आपण या ठिकाणी मुक्काम आलो होतो आणि सकाळी मी 7 वाजल्यापासून व्हिडिओ सुरू करण्यास साठी बाहेर निघालेलो आहे, परंतु पाऊस एवढा सुरू होता की क्षणातच बंद होत होता आणि पावसामध्ये आपल्याला ड्रोनसुद्धा फ्लाय करता आलेला नाही आहे। आता वाजलेले आहेत 9, म्हणजे 2 तास मी हा पाऊस उघडण्याची वाट पाहत आपण थांबलेलो आहे। चला तर मग सुरुवात करूया। आता पाऊस उघडलेलं, ऊन पण छानपैकी पडलेलं आहे। चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ संपूर्ण पहा। संपूर्ण काम मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि व्हिडिओला जाता जाता लाईक करा। पुन्हा एकदा विनंती आहे की आपण एक GCB टुरिझम नावाचं चॅनल सुरू केलेलं आहे, त्याची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। हे चॅनलसुद्धा तुम्ही सबस्क्राईब नक्की करा आणि त्या चॅनललासुद्धा अशाच पद्धतीनं प्रेम द्या। त्यावरती आपण जे टुरिझम प्लेस आहेत त्याला व्हिजिट केलेली व्हिडिओ टाकणार आहोत। आणि पुन्हा एकदा दुसरी गोष्ट म्हणजे अशी की इथपर्यंत यायला बराचसा आपल्याला आर्थिक खर्च लागतो आणि त्यासाठी आपण विनंती करतो की ज्यांना शक्य होत असेल त्यांनी फायनान्शियल सपोर्ट नक्की करा या लिंकवरती। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। नॅशनल हायवे 66 म्हणजेच मुंबई गोवा कन्याकुमारी हायवे, जो भारताचा खूप महत्त्वाचा हायवे म्हणून ओळखला जातो। महाराष्ट्रासाठी तर हा हायवे जास्त महत्त्वाचा आहे। विशेष करून कोकणातील रहिवाशांचा हा महामार्ग तर जीवनवाहिनी म्हणून ओळखला जातो। परंतु गेली 15 वर्षापासून या हायवेचे 2 लेनवरून 4 लेनमध्ये अपग्रेड करण्याचे काम सुरूच आहे। हा हायवे महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून जातो। तर आज आपण रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा ते पाली या 2 महत्त्वाच्या गावाच्या दरम्यान या हायवेचे वर्क अपडेट पाहणार आहोत। हे आहे लांजा गावातील दृश्य। या गावासाठी भला मोठा फ्लायओव्हर निर्मिती होणार असून याचे काम म्हणजेच या ठिकाणी पिलर वर्क 2019 पूर्वीच निर्मितीचे काम सुरू होते। म्हणजेच कोरोना काळापूर्वी या ठिकाणी पिलर निर्मितीचे काम सुरू झाले होते, परंतु आजतागायत ते पूर्ण झाले नाही। देवदेव व लांजा गावाच्या बाहेर आल्यानंतर दोन्ही साईडचे PQC वर्क काही अंतर पूर्ण झालेले पाहायला मिळेल। मित्रांनो, या दिशेने आपण लांजा गावापासून प्रवास करत पुढे 5 किलोमीटर आलेलो आहोत देवधे गावाच्या हद्दीमध्ये। आणि देवधे गावाच्या हद्दीमध्ये हा अंडरपास दिसतोय आणि दोन्ही साईडनं रॅम्प वर्क बाकी आहे। अंडरपास तेवढा झालेला आहे। अंडरपासच्या ठिकाणी सुद्धा पाणी वगैरे साचलेलं आहे, परंतु इथून पाहू शकता की हे जे आहे तर ह्या पुलाचं काम सध्याच्याला पेंडिंग आहे आणि इथं वर्क सध्याच्याला सुरू नाही। आपण ड्रोनद्वारे तिथून फ्लाय करून परत पाहूया, कारण तिथून पुढे आपण जवळपास 5 किलोमीटर अंतर ड्रोनद्वारे कव्हर केलेलं आहे। आता इथून पुढे देवधे गावाच्या समोर हा अंडरपास आणि इथून पुढचं काम आपण ड्रोनद्वारे पाहणार आहोत। यानंतर येते देवधे नावाचे गाव। या गावाच्या हद्दीमध्ये देखील स्ट्रक्चर वर्क
व बेसमेंटचे काही ठिकाणी काम पाहायला मिळते. या गावातील अंडरपासचे काम पूर्ण झालेले असून मात्र दोन्ही साईडचे रॅम्प वर्क अजूनही बाकी आहे. तर मित्रांनो, लांजापासून 7 किलोमीटर अंतरावरती वेरळ गावाच्या हद्दीतील हा वेरळ घाट सुरू होतो. या घाटाच्या सुरुवातीलाच म्हणजे लांजाकडील साईडला सध्या काम वगैरे बाकी आहे आणि अशा पद्धतीने इकडून सरळ हा महामार्ग जाईल. हे वळण जे आहे या वेरळ घाटातलं तर हे कमी होईल आणि थोड्याफार प्रमाणामध्ये हा मुंबई गोवा महामार्ग सरळ रेषेत काही वळण चुकवत पुढे चालल्या जाईल. परंतु इथपर्यंत आता सध्याच्याला आपल्याला या एरियामध्ये काम काही एक झालेलं दिसत नाही आहे. तर इथून बघा तोच पाठीमागं आपण पाहिलेला जो रस्ता आहे जिथं काम चालू आहे तो अशाच पद्धतीने येईल आणि असंच सरळ चालले जाईल. आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की या ठिकाणी येऊन तो मिळेल. इथं काम झालेलं आहे. विशेष एक गोष्ट मित्रांनो की लांजाच्या पुढे आपण आल्यानंतर आपल्याला बरंचसं आता इथून पुढं जे बिटुमिन काम म्हणजेच डांबरीकरणाचं काम पाहायला मिळतं आहे. पहा, रस्त्याचं काम या ठिकाणी एक साईडचं झालेलं आहे परंतु डांबरीकरणाचा हा रस्ता या साईडला झालेला दिसतो आहे. पहा, गणेश उत्सवासाठी तुम्हाला कोकणात येण्यासाठी ही लवकरात लवकर सुविधा निर्माण व्हावी या दृष्टीनं काही प्रमाणात ज्या ठिकाणी PQC वर्क झालेलं नाही तिथं आपल्याला अशा पद्धतीनं हे वर्क सुरू असलेलं पाहायला मिळेल. बघा, आता इथून पुढे राईट साईडला तुम्हाला सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता दिसेल, या साईडला झालेला आहे. लांजाच्या दिशेने प्रवास करत पुढे आलेलो आहोत. जवळपास आता एक 16 ते 17 किलोमीटर अंतर मड गावाच्या हद्दीमध्ये येऊन पोहोचलेलो आहोत आपण एवढा प्रवास करून. आणि या गावाच्या हद्दीमध्ये या गावाच्या पुढे आलेलो आहोत थोडंसं. या गावाच्या हद्दीमध्ये दोन्ही साईडचं वर्क पूर्ण झालेलं दिसत आहे. पलीकडली जी साईड आहे म्हणजेच मुंबईकडून येणारी जी साईड आहे म्हणजे कोकणाकडे, तर त्या साईडला आपल्याला बिटुमिन म्हणजेच डांबरीकरणाचं काम झालेलं दिसत आहे. आणि जी आपली लेफ्ट साईड आहे जी मुंबईच्या दिशेने आपण आता ज्या ठिकाणी उभे आहोत तर ती साईड PQC म्हणजेच आपल्याला या ठिकाणी कॉन्क्रीटची बनलेली दिसत आहे. आणि याच दिशेला आपण आता पालीच्या दिशेने जाणार आहोत. आणि या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की हा व्हिडिओ आपण फक्त पालीपर्यंत बनवणार आहोत. जवळपास हा 17 ते 18 किलोमीटर हा व्हिडिओ होईल आणि तिथून पुढचा जो आहे हातखंबापर्यंतचा व्हिडिओ सेपरेट येणार आहे. कारण की पाली ते हातखंबा हा जो जेवढा 15 सेक्शन जवळपास किलोमीटरचा सेक्शन आहे तर तो भाग म्हणजेच नॅशनल हायवे 66 आणि नॅशनल हायवे 166 अशा पद्धतीनं संयुक्तरित्या ते काम सुरू आहे. कारण की रत्नागिरी ते कोल्हापूर सोलापूर हायवे त्याचबरोबर मुंबई गोवा हायवे हा जो भाग आहे तर तो तेवढ्या सेक्शनमध्ये हातखंबा ते पाली हा एकत्रित आहे आणि एकत्रित बनत आहे. त्याचा सेपरेट व्हिडिओ आपण लागलीच घेऊन येणार आहोत. 2 दिवसानंतर तोही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे. चला तर मग या मठ गावाच्या हद्दीमध्ये किती काम झालेलं आहे ड्रोनद्वारे आपण पाहणार आहोत.
करत आलेलो आहोत पाली या ठिकाणी. आणि हे पाली जंक्शन दोन्ही साईडला म्हणजे दोन्ही साईडवरून येणारे जे महामार्ग आहेत ते या ठिकाणी कनेक्ट होतात. या ठिकाणी काम जोरात सुरू असलेलं दिसत आहे. या ठिकाणी एक फ्लायओव्हर येईल. त्या ठिकाणी काम करण्यासाठी बहुधा अडचण येते, तरीसुद्धा यांचं या ठिकाणी वर्क सुरू आहे. आणि राईट साईडला हा येतोय कोल्हापूरवरून रत्नागिरी कोल्हापूर सोलापूर महामार्ग. आपण यावरती पण एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. ज्यांनी तो पाहिला नसेल आंबा घाटातला तो नक्की पहा. या दिशेने तो महामार्ग येतोय आणि अशाच पद्धतीने इथून फ्लायओव्हर होईल. इकडल्यासाठी पण फ्लायओव्हर होईल म्हणा किंवा खालून जाईल, परंतु एक या ठिकाणी फ्लायओव्हर होणार आहे. आता आपण ड्रोनद्वारे पण या ठिकाणचं काम समजून घेऊया, पाहूया. अशा दिशेने पुढे आता रत्नागिरीकडे जातो, म्हणजेच हातखंबाकडे जातो. हे दोन्ही महामार्ग एकत्र येऊन आणि इथून आता दोन्ही महामार्गाचं एकत्रित काम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. का दोन्ही महामार्ग 4 लेनचेच आहेत, त्यामुळे सेम कन्स्ट्रक्शन असणार आहे. तर एकंदरीत मंडळी आपण लांजा या ठिकाणाहून काम पाहता आलेलो आहोत या मुंबई गोवा महामार्गाचं. आपण येऊन पोचलेलो आहोत पाली या ठिकाणी. या ठिकाणचं पण आपण काम पाहिलेलं आहे. हे जे जंक्शन आहे समोरून येणारा जो कोल्हापूरवरून किंवा सोलापूरवरून येणारा आणि इकडल्या पाठीमागं रत्नागिरीच्या दिशेने जाणारा हा रत्नागिरी सोलापूर हायवे 166 नंबरचा नॅशनल हायवे. त्याच नंतर उजव्या साईडला आपण ज्या दिशेने आपण प्रवास करत आलेलो आहोत इकडल्या दिशेनं पाहिलं आपण ड्रोनद्वारे की हा मुंबई गोवा महामार्ग आपल्याला कोकणच्या दिशेने जाताना लांजाच्या दिशेने जाताना पाहायला मिळतो. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका मित्रांनो. आणि यानंतरचं इथून पुढचं जे अपडेट आहे तर हे जवळजवळ आपण पाली ते 15 किलोमीटर काही डिस्टन्स असेल पालीपासून ते हातखंबापर्यंत. कारण की हातखंबापर्यंत इथं जसं जंक्शन आहे तिथंसुद्धा आपल्याला तेच पाहायला मिळेल. पुढं रत्नागिरीकडे तो रस्ता जातो हा हायवे 166 आणि राईट साईडला आपल्याला मुंबईच्या दिशेने जाणारा हा मुंबई गोवा महामार्ग 66 नंबरचा नॅशनल हायवे पाहायला मिळणार आहे. तर आता पुढील व्हिडिओमध्ये त्याचे अपडेट पाहणार आहोत पाली ते हातखंबापर्यंतचं. चला तर मग आता या व्हिडिओमध्ये इथं थांबणार आहोत. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अद्याप तुम्ही सबस्क्राईब करा. आणि दुसरं जे चॅनल आहे आपलं तर GCV टुरिझम नावाचं, तर त्यालासुद्धा सबस्क्राईब करा. ते या चॅनलवरती गेला नसाल तर व्हिडिओ पहा, लाईक करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि विशेष म्हणजे इथपर्यंत प्रवास करायला खूप शारीरिक मेहनत, आर्थिक खर्च लागतो. पुन्हा तेच सांगणे आहे आपल्याला. जर योग्य वाटत असेल तर फायनान्शियल सपोर्ट तुम्ही करू शकता. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.